मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्या संदर्भातली बातमी पाहूया। आज वरळी ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। वरळी ते मरीन ड्राइव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटात यामुळे पार करता येणार आहे। येत्या काही दिवसात कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे। हा जोड रस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्रेपर्यंत उतरणं शक्य होणार आहे। दरम्यान आजच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील देण्यात आलेलं आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, खरं तर मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा असा हा प्रकल्प आहे ज्याचं आज उद्घाटन होत आहे आणि कशा पद्धतीने आजचा जो उद्घाटन सोहळा आहे किंवा हे जे कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे? दीपक, आचारसंहिता कोणत्याही क्षणी लोकसभेसाठीची जाहीर होऊ शकते आणि यासाठीच कामांच्या उद्घाटनाचा धडाका सध्या सरकारच्या वतीनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वरळी परिसरात असणाऱ्या कोस्टल रोडचं एका मार्गिकेचं उद्घाटन होताना पाहायला मिळतंय। मी सध्या बिंदू माधव चौकात आहे आणि या चौकातच आज साधारणपणे सकाळी 11 वाजता हा सोहळा पार पडेल। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सध्या आपण पाहतोय फुलांची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणपणे वरळीहून आता जर मरीन ड्राइव्हला जायचं असेल तर 9 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि त्यासाठी अगदी 7 ते 8 मिनिटांचा वेळ लागणार आहे। अतिशय कमी कालावधीमध्ये हा प्रवास करता येणार आहे आणि आजच या मार्गिकेचं उद्घाटन होतंय आणि एक वाहिनी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे वरळीहून मरीन ड्राइव्हला जायचं असेल किंवा मरीन ड्राइव्हवरून वरळीला यायचं असेल तर आधी जवळपास पाऊण तासाचा वेळ लागायचा। हा वेळ आता अगदी काही मिनिटांवर येऊन थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सोहळ्यासाठीची तयारी देखील जोरदार करण्यात आलेली आहे। साधारणपणे 14,000 कोटींचा यासाठी खर्च करण्यात आला आहे आणि या रोडच्या निमित्तानं कुठेतरी वरळीमधून निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी असणार आहेत। खरं तर हा महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते असणारे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे। त्या दोघांनाही म्हणजे खासदार अरविंद सावंत आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। हे उपस्थित राहत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र एका अर्थानं मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प असणारा कोस्टल रोड आज सुरू होतोय। दुसरा जो मार्ग आहे तो देखील दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। सध्या सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत कोस्टल रोडचं काम सुरू राहील आणि रात्री 8 नंतर जी दुसरी मार्गिका सध्या सुरू आहे त्याचं काम सुरू राहणार असल्याची माहिती आहे। ती मार्गिकेबद्दल जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या मार्गिकेच्या माध्यमातून समोर असणारा जो सिलिंक आहे त्याला जोडणं असेल किंवा अटल सेतू असेल, या 2 महत्त्वाच्या रस्त्यांना जोडण्याचं काम या उर्वरित वेळामध्ये करण्यात येणार आहे आणि सध्या त्यासाठीच लिमिटेशन ठेवण्यात आलेत। सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत हा रस्ता जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला राहील आणि त्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचं काम जे आहे ते सुरू राहणार आहे। त्यामुळे लवकरच दुसरा टप्पा देखील सुरू होईल। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एक महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्यासाठी सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।